एक ताकद होती. कारण असा एकही दिवस त्यांचा गेला नसेल की त्यांनी पहाटे 5 वाजता उठून कामाला लागले, मग त्याच्या आधी किमान तासभर ते उठत असते. असंच आम्ही एकदा पहाटे 5 वाजता त्यांच्या बंगल्यावरती कामानिमित्त गेलो. तर खरोखरच 4 वाजता तिथं बंगल्याबाहेर गर्दी होती. लांबून लांबून लोक आली होती, सातारा, सांगली, कोल्हापूर आपल्या भागात. आणि मी त्यांना विचारलं, तुम्ही इतक्या लवकर आला कसं काय? तर म्हणजे आम्ही मुक्कामी आलो, आम्हाला माहिती दादा दिलेला वेळ जर 5 मिनिट लेट झाला तर दादा मिळेल. आणि खरोखरच आम्ही त्या ठिकाणी गेलो, दादाने आमचं कामही केलं. दादा सगळं असे अनेक गंभीर प्रसंग आले. सर्वात 20 वर्षापूर्वीचा एक प्रसंग आहे, सैदराव मोरे साक्षीदार आहे. अलीकडून माने ठेकेदारांनी लिलाव घेतला होता, पलीकडून डमडरे आणि भलेनी लिलाव घेतला होता. आता वास्तविक आता 15 वर्षाचा एक कालावधी असतो कायदेशीर. आता वाळूचा लिलाव झाल्यामुळं 15 त्यांनी भरला नव्हता, मोकळा ठेवला होता. त्यामुळे झालं काय, पलीकडल्या मोठे अधिकारी होते. आम्ही तर निवेदन दिलं, अधिकारी आम्हाला जुमावलं नाही आणि त्या गोष्टी आपल्या घ्यायच्या. म्हणून आम्ही मग शेवटी अधिकारी सांगितले पाणी आले. आम्ही बंदरात गेलो, आपल्या ह्याच्या हातोळ्यांच्या पाण्याची खात्री केली, पाणी आलं नव्हतं. थेट दादाला फोन केला. मग खोटं वाटलं, त्या वयात त्या काळी आम्ही दादाला थेट फोन केला. दादा 3 शब्द बोलले, बोला. दादा त्या हाताच्या कांद्यावरून माणूस बोलतो, 15 दिवस निघून गेले, परंतु 15 भरला नाही. त्यामुळे खरोखर आपल्याला पुढवत लावावं लागत होता. म्हणजे आपल्याला गावाच्या पिकाला पाणी द्यायला पाणी पण नव्हतं कांद्याला. दोन्ही गोष्टी होत्या. म्हणजे का भरला नाही, म्हणजे दादा परिपूर्ण निलाव घेत नाही, असं उठले नाही. म्हणजे दादा परिपूर्ण निलाव घेत नाही, त्यामुळे 15 भरला नाही. ठीक आहे, बघू. 3 शब्द बोलले दादा. आणि खरोखरच तिसऱ्या दिवशी इतकं पाणी आलं, त्याच्या बोटी निघाल्या, आमच्या बोटी निघाल्या. म्हणजे अशी कामाची ख्याती हा विषय 15 वर्षापूर्वीचा आहे. अलीकडल्या 2 महिन्यात विभागाने आमच्या कामानिमित्त संपर्क आला. मंत्र्यांनी सुद्धा आम्ही पवारसाहेब आम्ही सोबत होतो. एक पाणी पुरवठ्याची फाईल होती आमची, आर्थिक विभागाकडे होती. ही निवडणूक झाल्यानंतर आमचं ते काम होणारही होतं. अशा माणसाला कामाच्या माध्यमातून आम्ही जवळून पाहिलं. आणि खरंच 2 दिवस त्याच्याबद्दल तुम्ही प्रतिक्रिया ऐकताय, पण असा निसर्गाने देवाने ऊर्जा दिलेला राजकीय नेता परत होणे नाही. मी मनापासून ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या संघटनेच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. धन्यवाद.